सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहायचं त्यांचं तिकडे नक्की स्वागत केलं जाईल. असं आहे की प्रत्येकाला यायचं, किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा. हजारोच्या संख्येनं लोक तिकडे जमतील. जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात, त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे. त्यांच्या स्वागताची केली जाईल. त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील, काय करतील, ही सगळी व्यवस्था आम्ही करतोय. पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिशः आमंत्रण देणं सोपं नाही. त्याच्यामुळे हेच आमंत्रण, ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना, मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं, ही आमची भूमिका आहे. पण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणतात की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही, म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना, म्हणून तर तुम्ही माघार घेतलीत. ठाकरे एकच आहेत. तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय, ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वारंवार दाखवलेलं आहे. तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकरेंना आणावी लागत नाही. मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकरेंनी वारंवार मोडीत काढली. नाही, पण राऊतसाहेब फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत. आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना. ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकलं करायला लावली. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लसके तोडले. यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल.